आमच्या जिबीला रोज काहीतरी गोड पाहिजे झाले म्हणून इथं आज मस्त खीर बनवायला घेतले. पण इकडे नाही, सकाळ सकाळी आधीच डोक्याला ताण राहते की आज स्वयंपाकामध्ये काय बनवू म्हणून. आणि घरच्याला तर असं राहते की तरकारी खायचं राहते, पण ह्याची भाजी नको त्याची भाजी नको. तुम्ही नस का खाईना, मी तर आज ह्याचीच भाजी बनवणार म्हणून भेंडाची भाजी करायला घेतले. इकडे जुनं लायटर खराब झाले म्हणून नवीन आणले आणि हे तर त्याच्यावरच निघालं. आता लालूबाईचं इथं काय चाललंय तर सगळे बघले लाव, चला काहीतरी सॉंग करायला येते. इकडे मी रवा भाजायला घेतले, कारण एकचदा भाजून ठेवलं तर नाश्ता करताना थोडं सोपं पडतंय. आता लालीच्या जेवणाची पण टाइम झाल्या म्हणून इथं रागी शिजून घेतली. लेकरावचे इतके सारे चोचले राहतात नाही. स्वीटीला तर ह्या मोठ्या कपमध्ये प्यायचं होतं तिथे गेल्यावर, मला हे नाही ते ह्याच्यातून त्याच्यातून ह्याच्यात एवढं सारे कप बदलायला लागते फक्त एक कप दूध पियासाठी. लालूबाई मस्ती तर तिचं फराळ करत बसलते आणि हे सायकल तर आता मीच खेळावं लागते वाटले, कारण इकडून तिकडे तिकडून इकडे एवढंच त्याचं काम चाललंय. इकडे मी पीठ तर मळून सकाळीच ठेवलते, कारण मला खीर बनवायचं होतं. आता ह्याला तर आमच्याकडे उंदरवाळ्याची खीर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात रेसिपी बघितल्यानंतर सांगा. दोघी पण झोपी गेलते म्हणून टीव्ही बघायला चान्स भेटल तर टीव्ही बघत पटपट हे काम करून घेतले. आणि इथं गॅस ऑन ठेवून तसंच मी बाहेरल्या कामाला गेलते. एक काम करतो पण दुसरंच काम वाढलं. आधी तर हे सगळं किचन क्लीन करून घेतले आणि स्वीटी इकडे आत्याबाईच्या घरला जाऊन काही काही सामान आणले म्हणून ते दाखीत बसालती. चला त्याच्यानंतर जेवण झालं आणि असं होतं आजचा दिवस. बाय.